राज्यभरातल्या अनेक नद्या धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,13,184 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीलाही आला पूर। धाराशिव जिल्ह्यात 8 दिवसांमध्ये चौथ्यांदा अतिवृष्टी। जिल्ह्यात सरासरीपेक्षा 158% पाऊस। अनेक ठिकाणचे रस्ते अद्यापही बंद। जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार। गंगापूर धरणातून 9,828 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडले। धरण परिसरातील गावांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,98,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांनाही बसला फटका। नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 31,283 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 तर बीर धरणातून नीरा नदीमध्ये 10,000 क्युसेकने चंद्रभागा नदीत पाण्याचा विसर्ग। चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा। जुन्नरमधील वडस धरणातून मीना नदीमध्ये आता 12,000 वेगानं पाण्याचा विसर्ग। तर नारायण गावात परिसरातील पूल पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट। अक्कलपाडा धरणातून 12,000 क्युसेकने पांझरा नदीपात्रात विसर्ग। फरशीपूल पाण्याखाली। पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।